पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार मंडळी, नमस्कार। मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस। मित्रांनो, आयुष्याची परिभाषा मांडताना सुप्रसिद्ध कवी लेखक गुरु ठाकूर फार सुंदर लिहितात। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावूनी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आयुष्य म्हणजे कधी आनंदाचा मेळ असतो तर कधी सुखदुःखाचा खेळ असतो। मात्र या खेळात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत राहिलं की माणूस आपल्या स्वप्नांना साकार करत यशाला गवसणी घालतो। अशीच प्रयत्नांची पराकाष्ठा करून आयुष्यात आलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी, अभिनयाचं विद्यापीठ असलेली सर्व गुणसंपन्न अभिनेत्री आज आपल्या बसनी प्रवास करणार आहे। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं। तर शुभांगी ताईंचं आपल्या या बस बाई बसच्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात आपण अगदी मनापासून स्वागत करूया। स्वागत आहे तुझं। थँक्यू व्हेरी मच। तू इकडे वरती पाहिलंस का मी काय लिहिलंय? महाराष्ट्र एक्सप्रेस असं लिहिलेलं आहे। येस, कारण जनरली आमच्याकडे ज्या महिला सेलिब्रिटीज येतात तर त्या ज्या गावच्या असतात त्या गावाचं नाव आम्ही एक्सप्रेसच्या आधी लिहितो। हो, पुणे एक्सप्रेस, जळगाव एक्सप्रेस, मराठवाडा एक्सप्रेस, मुंबई एक्सप्रेस, जे काही असेल ते। पण तू इतकी फिरलीस, इतक्या विविध ठिकाणी तुझा मुक्काम झालाय की तू नेमकी कुठली, असं म्हणून आम्ही असं ठरवलं की बाई ही आमच्या महाराष्ट्राची आहे, त्यामुळे आम्ही महाराष्ट्र एक्सप्रेस असं नाव दिलंय। अगदीच। तुझ्या या भटकंतीविषयी मी तुला विचारणार आहे, पण त्याच्या अगोदर आपली बस सुरू करतो। चला काका, बस सुरू करा। अरे बापरे। हा, आता नाटकाच्या दौऱ्यात गेला वाटलं असेल तर ही तुझी महाराष्ट्रावर जी भटकंती झाली आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस असं जे नाव दिलंय, याचं कारण आम्हाला कळू शकेल का? हो, साधं कारण असं आहे की माझे वडील जज होते। म्हणजे सुरुवातीला सिव्हिल जज होते, मग सेशन्स कोर्ट आणि मग नंतर डिस्ट्रिक्ट जज झाले। तर या सगळ्या दरम्यान त्यांच्या बदल्या झाल्या, त्या मिनिमम 16 गावात झाल्या बदल्या। बापरे। त्यामुळे माझं 10वी पर्यंतचं शिक्षण मी 13 वेगवेगळ्या शाळांमधनं घेतलंय। म्हणजे एका गावात 2 शाळा असं पण झालंय। म्हणजे पोचलो आणि जिथे मिळेल तिथे ऍडमिशन घेतली आणि मग नंतर माझ्या आईला वाटलं की नाही या शहरातली सगळ्यात जास्त चांगली शाळा ती आहे, मग तिथे तिचं ऍडमिशन व्हायला पाहिजे, असं पण मी तिथे गेली आहे। वा वा वा। मला सांग, तू म्हणलीस असे वडील तुझे जज होते, वेगवेगळ्या पातळ्यांवरचे पण जज होते। हो। आणि वकील असणं वेगळं, पण जज असणं ही खूप मानाची आणि फार सन्मानाची पोझिशन आहे। हो। तर ह्या सगळ्याचा दडपण किंवा वडील अशा ठिकाणी असल्यामुळे त्याचा फायदा म्हणजे माणसं बघण्याच्या दृष्टीने किंवा वडिलांकडे आलेल्या वेगवेगळ्या केसेस, आणि त्या केसेस नसतात ना, त्या केसेस शेवटी माणसांच्या असतात, त्या माध्यमातून पुन्हा माणसंच आपल्या समोर येतात। म्हणजे हा पसारा तुला किती बघायला मिळाला सगळा? अरे खूप। म्हणजे तू फार चांगलं म्हणालास की न्यायाधीश ही फार अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही समाजाभिमुख नाही राहू शकत न्यायाधीश असल्यावर। त्यामुळे यू आर ऑलवेज सेक्ल्युडेड। तुम्ही क्लबमध्ये जात नाही, तुम्ही पार्टीजना जात नाही, तुम्ही न्यायाधीश साहेब असता। तर ते आणि मग त्यांची आम्ही मुलं, त्यामुळे थोडं सेक्ल्युडेड राहायची सवय अंगातच आहे। म्हणजे थोडं सेक्ल्युडेड, फार थोडं एक्सक्लुझिव्ह राहावं लागतं, तर ते होतं। पण मी तुला सांगते की मी किती दुसरीत वगैरे असेल तेव्हा जालन्याला खूप मोठी केस होती डॅडींकडे। तर ती केस त्यांच्याकडे असताना रक्तानी का काय, लाल रंगानी, पण रक्तानी लिहिलेलं पत्र आलं त्यांना की तेरी बीवी और बच्चे भीक मांगते घूमेंगे, तेरे को मार डालेंगे, असं त्यांना पत्र आलं होतं। बापरे। पण त्यानंतर आम्ही जगलोच की सगळे। निडरपणा खूप होता आणि ठाम असणं, या प्रलोभनांना काही म्हणजे ते प्रलोभन काय, धमकीच होती, असं त्यांच्यामध्ये खूप होतं। तर त्याचा मला फायदा झाला की आपण कसं असावं आयुष्यामध्ये। पण ह्या सगळ्यामध्ये एक अत्यंत वेगळी गोष्ट म्हणजे किल्ले चढण्याच्या स्पर्धेत तू पहिली आलीस। म्हणजे हे कुठलं टॅलेंट आणि ह्याचा शोध कुठे लागला?
नाही नाही नाही, हे माझ्या आईचं क्रेडिट अशासाठी आहे की आईला काय होतं की आमचे कुठेही म्हणजे बदल्या व्हायच्या ना, तर ते प्रमोशन जर मिळालं, समजा तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे, तर आम्ही परभणीत होतो, तर प्रमोशनचा फॉर्म भरताना तुम्हाला 3 ऑप्शन्स देता येतात की तुम्हाला कुठं जायला आवडेल. तर आईनी जोरात ओरडून सांगितलं, पुणे पुणे पुणे. तर अक्षरशः असेच माझे डॅडी हसायला लागले, अरे असं कसं करता येईल आपल्याला, पुणे 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 3च ऑप्शन्स आहे. कारण की तिचं फार होतं, म्हणजे अर्थात सगळे प्रदेश चांगले आहेत, पण तिला असं वाटलं होतं की पुण्यासारख्या शहरात माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, त्यांची सांस्कृतिक जडणघडण तिथे व्हायला पाहिजे. तर त्यामुळे मग पुणे तिनेच फॉर्म भरला आणि आम्हाला पुणे मिळालं. काय जल्लोष केला आम्ही त्या संध्याकाळी, बाप रे. आणि मग पटापट बॅगा बिगा भरून ट्रक्समध्ये सामान चढून आम्ही पुण्यात आलो. आईने आम्हाला बाबासाहेब पुरंदरे आणि गोनी दांडेकर दोन्हीकडे आम्ही गेलो आणि त्यांच्या ट्रेकर्स ग्रुपमध्ये. आणि बाबासाहेब तर फारच ओपन होते, म्हणजे फारच गोड, इतकं गोड व्यक्तिमत्व की आम्हाला किल्ल्यांवर यायचंय असं. अरे मग यायचंच की, तुम्ही या 2घे जण, म्हणून माझ्या भावांना ते म्हणाले. आणि मी ऐकले 8वीतली आपली स्कर्ट ब्लाऊज घालून उभी. तर आम्ही आमच्यासाठी ते खूप ग्रेट होतं की स्वारगेटवरनं एक बसमध्ये बसून बाबासाहेब पुरंदरे लोकांना घेऊन जात आहेत आणि मग माझे दोन्ही भाऊ चाललेत, मी बाय बाय करतेय. तर चढता चढता बाबासाहेब म्हणाले, काय चिवताई, येतं का तुम्ही डोंगरावर चढायला? एवढंच पाहिलं मी. तर डॅडी म्हणाले, जाते बेटा? हां जाते. आणि मी तशीच स्कर्ट ब्लाऊज घातलेली एवढीशी मुलगी आपली तिथे चढून बसमध्ये गेले आणि मी राजगडावर गेले डायरेक्ट. आणि म्हणजे फार मजेदार. आणि औरंगाबादला गेल्यावर एक ऑफिसर्स कॉलनी आहे, मग माझे चांगले मित्र पण भेटले, आमचे सर पण भेटले. बरं तिथे पण थोडंसं जरा, अरे नवीन साहेब आले, संगवई साहेब, मग कोणीतरी भेटायला आलं आहे. मग आता आपल्याकडे एक स्पर्धा आहे परवा, दौलताबाद चढायचं आहे, देवगिरी किल्ला चढायची स्पर्धा आहे मुलींची. तर आणि आपल्याला एक उत्साह असतो, हो मी करणार, का नाही करणार. आणि मी तर ट्रेकर, म्हणजे मोठी ट्रेकर आहे मी, राजमाची मी सगळं केलेलं आहे, सगळी चाल. आणि मी तिथे गेले आणि खरंच मी सांगते की मी पहिली आले त्याच्यामध्ये. मी 24 मिनिटात वर जाऊन परत आले. 24 मिनिटं म्हणजे खरंच खूप. पण मला आवड आहे, खूप आवड आहे. मोहन गोखल्यांचं पहिलं नाटक कुठलं पाहिलं? पहिलं नाटक मी त्याचं सूर्याची पिल्ले. सूर्याची पिल्ले बघून म्हणाला, अरे हा काय मुलगा आहे, हा काय मुलगा आहे, हा काय ब्राईट आहे. आम्ही पण ते बघायचं आणि तेही आम्ही 2-3दा पाहिलं. पण मोहनचं काम अप्रतिमच होतं त्याच्यामध्ये. त्यांनी खूप नॅशनल लेवलवर फार चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे नुसतं सिरियल असं म्हणून नाही, एक लेखू नावाची त्यांनी हे केलं होतं. तेव्हाही तो 35च्या वरचा होता. त्यांनी एक 14 वर्षाच्या मुलाचं काम केलं त्याच्यामध्ये. आणि समज, प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक सेकंदाची समज असलेला माणूस. त्याचे नाही, म्हणजे त्याचं काय होतं की मी जर प्रोड्युसर झाले तर त्यांनी मला सांगितलं की नाही, तो त्याचा तुसडा आहे किंवा तो असा रागीट आहे. हां असू दे ना, ठीक आहे ना, काम आहे ना, त्यांना चांगलं काम करतील ना. हा समजूतदारपणा नसेल कुणाकडे बहुतेक. फार प्रेमळ होता तो, काही तुसडा नव्हता, प्रेमळ होता, त्याला कामात रस होता. पण डावललं जाणं त्याच्या वाट्याला मी जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे तो गेल्यानंतर खूप जण म्हणाले की अरे बापरे काय लेवलचा ॲक्टर होता. पण होताच तो म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा नट होता. दुर्दैवाने आपल्याकडे मोहन गोखले असतील किंवा सतीश तारे असतील यांच्यासारखे नट गेल्यानंतरच आपल्याकडे हळहळ जास्त व्यक्त होते. ते असताना मात्र त्यांना डावलण्यात येतं. आत्ता या क्षणाला कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या व्यक्ती आहेत ज्यांना सगळ्यात जास्त मिस करतेस तू? मोहन डेफिनेटली, सर्वच बाबतीमध्ये. डॅडींना खूप मिस करते मी, खूप म्हणजे खूप जास्त मिस करते. कारण की ते माझ्या मागे ज्या पहाडासारखे उभे राहिले ना, ते त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतं. म्हणजे असं कसं एक मुंबईच्या छोट्याशा घरामध्ये एक माणूस राहतो आणि मुलगी आपली काहीतरी काय तेव्हा 2,500-1,500 पर डेवर काम करते. हे कसं त्यांनी सहन केलं असेल. म्हणजे कचऱ्याचा डबा बाहेर ठेवणं हे त्यांचं काम आहे का? ज्या माणसाचं मोठं घर 14 खोल्यांचं असायचं क्वार्टर, त्यांचा फोन सुद्धा न्यायला मोठी वायर असायची काही किलोमीटर्सची. ते लॉनमध्ये बसले तिथे. तर त्या माणसांनी माझ्या मागे इतकं उभं राहणं आणि त्यांना काहीच कल्पना नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींची.
आणि इतकी विचित्र वागणारी माणसं. म्हणजे मला नाही, मला वाईट नाही वागवलं, मला फार प्रेमाने वागवलं आपल्या इंडस्ट्रीने, मला खूप आदर दिला. पण तरीही काही घाणेरडे अनुभव असतात, तर ते सांगायला मला डॅडी नाही आहेत. ज्या प्रकारे तू त्यांचं वर्णन केलंस, मला खात्री आहे की कोणी तुझ्या जागी असतं तरी इतक्या आभाळासारख्या, एखाद्या मोठ्या पर्वतासारख्या आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा व्यक्ती अचानक नाहीसा झाल्यानंतरची पोकळी निर्माण होते. मग त्यांना खूप आनंद झाला असता सखीला बघून, सखीचं यश बघून, किंवा तिची जी काय छान जडणघडण झाली आहे, तिचं शिक्षण छान झालेलं आहे, किंवा मी पण छान. म्हणजे हे बघ, कुठलाही ॲक्टर आपण काही सगळंच नाही मिळत आपल्याला आयुष्यामध्ये, है ना. किती 2, 4, 5 भूमिका आपल्या नावावर करू शकतो. म्हणजे माझ्यासारखं, म्हणजे मी खूप लहान आहे, म्हणजे मी फार नाही आहे माझ्यामध्ये काही, म्हणजे पण एक व्यवस्थित प्लॅन करून आपण एक 4-5 भूमिका देऊ शकतो. पण त्यासुद्धा त्यांनी बघायला हवं असं वाटतं. आपल्या एक अत्यंत जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर होते, जसे माझ्या आयुष्यात माझे आजोबा होते, तेव्हा आपण काम करत असताना काही ना काहीतरी आजूबाजूला घडत असतं आणि त्यातल्या काही साईन्स आपल्याकडे अशा पद्धतीने येतात की आपल्याला कळतं की त्यांचं लक्ष आहे. हो हो. तर मी तुला हेच सांगणार आहे की तू जरी मोहन गोखले यांना आणि तुझ्या वडिलांना खूप मिस करत असलीस आणि ते जरी आता प्रत्यक्ष नसले तरी तू इथनं कार्यक्रम संपवून जेव्हा परत घरी जाशील आणि तुला 1 तास 1.5 तास ट्रॅफिकमध्ये मिळेल आणि तू शांतपणे विचार करत करत काही काही गोष्टी जेव्हा डोक्यात आणशील की अरे ही गोष्ट हां हो, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की तुझे वडील आणि मोहन हे तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या बरोबरच होते आणि ते सगळं बघत होते, सगळं बघताय. नक्की नक्की. आणि आता तू मगाशी सखीचा उल्लेख केलास, तर दिल दोस्ती दुनियादारी म्हणून तू तिची सखी असतेस समजवायला का तिची आई असतेस? अत्यंत स्ट्रिक्ट सखी असते मी तिची. अत्यंत स्ट्रिक्ट सखी असते. नाही, म्हणजे मला असं वाटतं की ते तिने पण स्पोर्टिंगली घेतलं असावं. ते आता कसं आहे, ह्या वयाचं आता गंमत अशी असते की रोल बदलतात आणि ते इतके परफेक्ट बदलले आहेत की मला खूप आनंद होतो की सखीचं पण माझ्याकडे लक्ष असतं. ते खूप चांगलं आहे. म्हणजे हे मी तिच्याकडे लक्ष दिलं म्हणून ती माझ्याकडे देते. नाही, आणि तुमच्या दोघींचं लक्ष हे आयुष्यभर असंच असणार आहे. मंडळी, आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्यांकडे. शुभांगी गोखले यांच्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत. तर हा खेळ आहे शुभांगी ताई, गर्व से कहो हम मिडिल क्लास है. हाँ 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 है, हूँ मैं हूँ. तुला हा डब्यांचा खेळ दिलाय. 3, 1, 2, 3, 4 डबे आहेत. अरे बापरे. तर हे 4 डबे तुला तयार करायचे आहेत. त्या डब्यांच्या आकारांच्या झाकणांना शोधून त्याच्यावर लावून ते डबे पूर्ण तयार करायचे आहेत. आणि तुझ्याकडे वेळ आहे 1 मिनिट आणि तुझी वेळ सुरू झाली आता. 1, 2, साडे माडे 3. अरे बापरे, खूप असं का करतोस तू? अरे काय ना, फसवे पण आहेत ना, काही 3 आहेत काही. अरे पन्नास 15 ना, मग काय. ते करेक्ट 20 मिनिटात किल्ला चढला होता. सखी, तुझा डबा रेडी आहे. संपली. पण परफेक्ट झालंय. अरे नाही, तो प्रॉब्लेम आहे. हे अडकलं, झाकण लागत नाही, पण हे करेक्ट. आता आपण पुन्हा एकदा आपल्या बसमध्ये जाऊया. या. आणि शुभांगी ताई, आता महिला मंडळाच्या सुपूर्त मी तुला करतो आहे. यानंतर कुठल्याही प्रश्नांची जबाबदारी माझ्यावरती राहणार नाही. मला याच्यातनं मोकळं काही क्षणांकरता सुरू करा. हॅलो मॅडम. हॅलो, मी शीतल, मी नागपूरची आहो. मला पण ऍक्टर व्हायचंय. पण मी तुमची भल्लीच मोठी फॅन आहो मॅडम. हो
तुमची श्रीयुत गंगाधर टिपरे सिरियल मी लहान असताना पाहिली होती. बापरे, सॉलिड. आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत सांगायचं झालं तर मॅडम तुम्ही #GOAT आहे. येस, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स यो. क्या बात आहे. पण मला खूप आनंद होतो या गोष्टीचा की सिरियल संपून 22 वर्ष झाली आहेत आता, 22-23 वर्ष, तरी पण हा हॅशटॅग तू मला लावतेस म्हणजे माझ्या मेहनतीचं चीज झालं. विषयच नाही, जबरदस्त तुमचा नॅचरल अभिनय. मॅडम मी रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमांची खूप फॅन. हा, आणि आपण पाहतो की आता क्लायमॅक्सला हिरो धावत जाते एअरपोर्टवर आणि हिरोईनचं विमान अडवते, तिला थांबवते. आणि मला असं वाटायचं, मी हताश व्हायची की बा रिअल लाईफ मध्ये असं काही होत नसते, हे फक्त फिल्म मध्ये होते. पण जेव्हा मी तुमचा आणि सरांचा किस्सा ऐकला, मला एवढं भारी वाटलं. आम्ही ऐकलंय का सरांनी म्हणे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी विमान थांबवलं होतं. काय काय झालं? हो, 25 मिनिटं थांबवली त्यांनी विमान फ्लाईट. थांबवली? हो, पूर्ण. पण ते पॉवर होती त्याच्यात. तेव्हा तर मोबाईल नव्हते, काही नव्हते. पण मी जयपूरवरनं एक हिंदी नाटक करत होते. मी जयपूरवरनं आम्ही निघालो. दुसऱ्या दिवशी चेंबूरमध्ये आमचा प्रयोग होता, ज्याचा मराठी नाटकाचा. तर मी आपलं फोन केला. मी त्या प्रोड्युसरला सांगितलं की मला जयपूरपर्यंत पोचवा तुम्ही, गाडी द्या मला एक वगैरे. आणि मग माझा एक को आर्टिस्ट पण आला. आणि जेटची फ्लाईट होती जयपूरवरनं मुंबई, आणि ती 6ची फ्लाईट होती आणि मी 6:32 वगैरे आतमध्ये गेले. बाप. तर आणि मला काही तेव्हा कल्पना नव्हती. मी बसले आणि ते थंड असं ते मारलं आणि मी घाबरून, तर ती बाई आली, एक गिफ्ट घेऊन आली असं मोठं असं. आणि मग ते म्हटलं हे काय आहे? तर ती म्हणाली की इट्स अ गिफ्ट फ्रॉम युअर हजबंड, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. ओ. हवेमध्ये. तर मी म्हटलं ओके. आणि ते 2 कुर्ते आजही माझ्या जवळ आहेत. ते सखीनी पण वापरलेत आणि मी ते जपून ठेवलेले आहेत की त्यांनी पूर्ण जेट एअरवेज हलवून टाकलं. वा वा वा. डायरेक्ट #कपल गोल्स. येस. त्या बाबतीत तर म्हणजे लाड करण्याच्या बाबतीत मोहन उच्च होता एकदम. मॅडम आता सेलिब्रिटी म्हणलं तर लोक भेटायला गर्दी करतात, म्हणजे आपुलकीने भेटायला येतात. पण तुम्ही जिथे जाता म्हणे तिथे कुत्रे पण तुम्हाला आपुलकीने भेटायला येतात. मी फार काही एक्स्ट्रा काही करत नाही म्हणजे त्याच्यासाठी. पण मला माहिती नाही आहे बुवा, शिवथरगळ किती रिमोट प्लेस आहे. शिवथरगळाचा धबधबा जिथून सुरू होतो तिथे तुम्ही जाऊ शकता वेगळ्या रस्त्याने. तर मी तिथे गेले होते संध्याकाळच्या वेळेचा, आकाशाकडे मस्त बघत, खाली धबधबा, आणि इथे रामदास स्वामींनी इथे दासबोध लिहिला. आणि इथे काहीतरी आलं आणि ते पण असं वर बघत होतं. एक भुभू आलं कुठून तरी. अरे तिथे डोंगरात कुठे आलास तू बाबा? ते आलं आणि तेही माझ्याबरोबर तिथे बघत होतं, मी जिथे बघत होते. तर म्हटलं ओके, बरं आहेस ना तू, ठीक आहे ना. तिथून एक मेंढपाळ चालला होता. म्हटलं जरा एक आमचा फोटो काढणं. मग त्यांनी आमचा एक फोटो काढला. तर ते माझं तिथे आलं. आता याला काहीच म्हणू शकत नाही, मी काही बोलवलं नाही, माझ्याकडे काही खाऊ नव्हता, काही नाही. पण मला वाटतं असोसिएशन काहीतरी असेल, काहीतरी असेल. नमस्कार, मी कोकणात नाही लय. हां, आमच्याकडे ना माणसा नीट कधी कोणाशी नीट बोलतच नाहीत. नुसते रुसवे फुगवे, राग, भांडणा, हेवे दावे एवढंच असता. पण झाडा तुमच्याशी बोलतात, ह्या खरं असा काय? बोलतात. येस, मला आवडतं त्यांच्याशी बोलायला. मग झाडा तुमच्याशी भांडतात? नाही ग. मग तुमका कसा करता बोलतात ती? नाही, भांडत तर नाही झाड माझ्याशी. पण काही काही अनुभव आहेत असे की तुम्ही तिथून जाताना सळसळ जास्ती वाढते किंवा वेली तुमच्या दिशेने पण येऊ शकतात, ते आहे. पण झाड भांडत नाही माझ्याशी कधी. नाही भांडत ना. म्हणजे झाडा बरी असतात माणसांपेक्षा. ते मात्र आहे. होय ना. ते मात्र आहे. म्हणजे आता बघा, तुमच्याबद्दल जेवढं ऐकताव ना तर सगळं नवलच असा. काय ग? म्हणजे जा ऐकावता म्हणजे कमीच वाटतं की एवढा तुम्ही करतास, एवढा ऐकतास. म्हणजे बघा, झाडा तुमच्याशी बोलतात, पण वस्तू पण तुमका जवळ बोलवतं, तसं ऐकलं या करा. ते मात्र आहे बॉ. म्हणजे तू प्रदर्शनामध्ये आपण दोघेही फिरत असू समजा, तर बाहेर आल्यावर आपण सहज म्हणतो नाही हे मला मिळालंय, तू बघे. तू म्हणजे हे कुठलं कुठे सापडलं? अरे नाही, ते तिथेच होतं. अशा वस्तू मला बोलवतात की ये आणि मला खरेदी कर म्हणून. अगदी आणि एक्सक्लुझिव्ह काहीतरी इंटरेस्टिंग मिळतं तुला. हो. आणि आपल्या गप्पा सुरू आहेत त्या शुभांगी यांच्या बरोबर. सुरू करा. झाडा बोलवतात ता कळता, वस्तू जवळ बोलतात ता कळता,
पण बासरीचे सूर तुमका ऐकवत नाही ह्या काया? नाही म्हणजे चांगलीच असते बासरी, पण मी घाबरत कशाला नाही आयुष्यामध्ये. पण ना तो बासरीवाला येतो ना, बासरीवाला येतो बघ, ते अशा 60-70 बासऱ्या लावलेल्या असतो आणि तो दुपारच्या वेळेला वाजवत जातो, तेव्हा फार अस्वस्थ होते बासरीच्या सुराने. म्हणजे ते ऐकूनच मला कसं तरी वाटतं की काय किंमत आहे त्या बासरीची. 30 रुपये, 60 रुपये, 80 रुपये. आणि कोण घेणार आहे? रोज घेतं का कोणी? ती काय भाजी आहे का? कोण रोज घेत नाही. तो इतकं सुंदर वाजवतो, तो हा कलाकार आहे यार. म्हणजे आपण नाही वाजवू शकत, आपण मी 800 रुपयाची बासरी घेतली तरी मला वाजवता आली पाहिजे. त्या माणसाला वाजवता येते आणि मी अस्वस्थ होते ते ऐकून. आय एम सॉरी, मला सहन नाही होत ते. मला ती आयरनी सहन होत नाही. ती एक कलाकार आहे आणि त्याला रोज स्वतःची कला विकत जावं लागतं आणि ज्याला कोणी घेणार आहे की नाही हेही नाही, काहीच नाही. आणि त्याची किंमत काही नाही आहे. खूप अस्वस्थ, आणि ती मला विरोधाभास मला सहनच होत नाही. मला कलेची किंमत कधीच करू शकत नाही. खूप खूप आतनं गलबलून येतं मी. बाकी कशालाही मी घाबरत नाही. सॉरी. नाही, वाईट वाटून घेऊ नका. जरा मनात प्रश्न येईल म्हणून तुमका इच्छा. नाही, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. आमच्या शाळेत कसं होतं की मुलांनी मला वायफळ बोललेलं आवडत नाही, तसं तुम्हाला ऑन सेट वायफळ बोललेलं आवडत नाही असं ऐकलंय. हो बाबा, त्यावर कंटाळाच येतो. प्रत्येक डिपार्टमेंटने आपापलं काम करावं. मग ॲक्टर्स असो, डिरेक्टर्स असो, प्रोड्युसरने तर येऊच नाही शक्यतो आसपास. म्हणजे ते काय येऊन उभं राहायचं कॅमेऱ्याच्या इथे, त्यांचा काय संबंध आहे? ते काम चालू आहे ना. तुम्ही जाहिराती मिळवा आणि पैसे घ्या. आम्हाला कुठे. मला माझा चेहरा दिसला अचानक सेटवर. ओ सॉरी. प्रोड्युसर्सनी तर येऊच नाही असं मला वाटतं. आणि कॉस्ट्युमनी आपलं मस्त काम करावं, आपला चार्ट लिहावा वेळेप्रमाणे, चुकीचे कॉस्ट्युम्स देऊ नये, असं सगळ्यांनी सगळं करावं. वाह्यात बडबड करण्यामध्ये काय आहे? आणि जेव्हा असं खूप कोणीतरी वायफळ बडबडत असतं, सुरूच असतं, मग अशा वेळी काय केलं थांबवायला? शांतता, असा एक आवाज आहे माझा. असा आवाज आला की सगळे गप्प. हो हो हो. नाही, मी खूपदा माझं पण असं की कलकल 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 चालू असते सेटवर. एक म्हणजे एक तो वाढत जाणार आहे आणि हा कुठे थांबणार आहे, चक्रीवादळासारखं तो आवाज. तेव्हा मग मला अरे ते तुमची मातीची तोंड असतील तर आतापर्यंत फुटली असती असं म्हटलं. सगळेच जण गप्प होतात अगदी. किंवा पाय घासत चालणे सेटवर. अरे अरे फारच त्रास. तुमची अत्यंत गाजलेली मालिका श्रीयुत गंगाधर टिपरे आणि त्यातली गाजलेली भूमिका श्यामला, आणि त्याची एक विशिष्ट जी शैली तुम्ही पकडली होती ना, ती म्हणजे घराघरात म्हणजे अगदी तुम्ही पोहोचलात. त्यामुळे तर मी काही पुणेरी पाट्या तुम्हाला इथे आता सांगणार आहे. तर तुम्हाला त्या शैलीमध्ये त्या वाचून दाखवायच्या. अरे बापरे. आता श्यामलाच्या शैलीमध्ये खास स्टाईलने. ग्रीन टी मुळे वजन कमी होते, पण जेव्हा तुम्ही स्वतः डोंगरावर जाऊन पाने तोडून आणता तेव्हाच. ग्रीन टी वगैरे सगळं ठीक आहे हो आबा. काय आहे, आपण डोंगरावर चढायचं आणि मग पानं तोडून आणायची, आपोआप वजन कमी होतं. फोटो खराब आल्यास वडिलांना जाब विचारावा, आम्हाला नाही. वा वा वा. शिर्या, तुला माहिती आहे का, शलाका म्हणत होती तिचा फोटो खराब आलाय आणि ती फोटोग्राफरला रागवत होती. अरे पण तिने बाबांना विचारायला पाहिजे ना माझा असा का फोटो आलाय म्हणून. आमच्या मुलाचे लग्न ठरले आहे, कृपया स्थळे आणू नयेत. ओ. काय काय म्हणताय काकू? नको नको अहो, एवढ्या सुना नको आहेत मला. लग्न ठरलंय आमच्या शिर्याचं. माणसं वेगळ्या वातावरणात गेली की तिथल्या वेगवेगळ्या चवीच्या पदार्थांची चवी घेतात. तुम्ही म्हणे तुम्हाला शॉपिंगची एवढी क्रेज आहे की शूटिंगच्या ठिकाणी तुमच्यासाठी दुकानांचे स्टॉल लावले होते. अरे अरे काही काय
नाही मी इम्पल्सिव्ह बायर आहे. म्हणजे मी उंटाच्या पाठीवर पण खरेदी करू शकते की तो उंटावाला आहे, तर हे मी बसले जे कातडी आहे ते केवढ्याला देशील म्हणून ते वाळवंटात तिथे पण मी करू शकते, कारण की ते आतून येतं मला. पण म्हणजे असं नाहीये की मी घेत सुटते. पण एक दशहरा नावाची फिल्म होती जी आलीच नाही. आली असती तर फार मजा आली असती माझ्यासाठी, कारण की त्याच्यामध्ये ते बिहारचं बॅकग्राऊंड होतं. नील नितीन मुकेश त्याचा हिरो होता आणि गोविंद नामदेव लालू प्रसाद यादव करत होते आणि मला रबडी देवीचा रोल होता. तर तो शेवटचा दशहरा जो आहे तर त्याचं एक मोठं जत्रा भरवली होती त्यांनी. मग ते सगळं आकाश पाळणा पण ऍक्च्युअल स्टॉल्स लावले होते सगळे ते जत्रेत लागतात तसे, आणि तिथेच तो रावण दहन, शेवटी तो विलन आणि विरण मरतो वगैरे असं बरंच असणार होतं. तर नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्टला आपण आपल्या 7 वाजेपासून जाऊन बसतो, तयार झालो. कसं आहे एवढं मोठं आहे त्याचं लाईटिंग किती होणार, त्यामुळे खाऊन पण झालं. मग मी एक चक्कर मारायला लागले स्टॉलमध्ये आणि मी खरेदी केली. हत्ती संगमरवरी हत्ती घेतले, मग काय उदबत्त्या लावायचं स्टँड पण घेतलं, मग स्टोल पण मी खरेदी केली तिथे सेटवरच. ताई, एका हिंदी मालिकेमध्ये उत्तर भारतीय महिलेची भूमिका तुम्ही साकारली होती, तर त्या प्रवासाबद्दल सांगा ना. काय आहे, मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मला इतकं आश्चर्य वाटलं. अश्विनी धीर जो आहे, ज्यांनी ऑफिस नावाचं एक सिरियल 8 वर्ष हां, तर हा भयंकर टॅलेंटेड आणि अतिशय हुशार आणि असा माणूस आहे. तर त्यांनी मला विचारावं याच्यातच मला म्हटलं की यांना कॉन्फिडन्स कसा वाटला की मी करेन ते. त्यांना कॉन्फिडन्स वाटतंय म्हणजे मी आता पुरून उरलं पाहिजे. पण त्या स्टाईलमध्ये 2 ओळी आहे. ओए बीजी पांडे, हाँ खबरदार तू आया तो. छोटू, छोटू मालपुए बनाए हैं, कछुआ कड़ी खाने आओगे की नहीं? आता आपण वळतोय आपल्या पुढच्या टप्प्यांकडे. शुभांगी गोखले यांच्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत आणि आता आपण वेळ आलेली आहे आपल्यावरती डेन्व्हर रॅपिड फायर राऊंड खेळण्याची. तर शुभांगीताई, मी तुला काही प्रश्न विचारेन, पटापट त्याची उत्तरं तुला द्यायला लागतील. बरं, ठीक आहे. पहिला प्रश्न आहे, जास्त आव्हानात्मक काय वाटतं, मालिका की सिनेमा? मालिका. कसं व्यक्त व्हायला आवडतं, बोलून की लिहून? लिहून. नाटकातला आवडता सहकलाकार, प्रशांत दामले की संजय मोने? प्रशांत दामले. आवडता पदार्थ, धपाटे की चिंचगुळाचं वरण? चिंचगुळाचं वरण. प्रवासात सहप्रवासी असतात, हां, त्याचप्रमाणे ह्या आपल्या प्रवासात सुद्धा सहप्रवासी असणार आहेत. तुझ्या बाजूची सीट आहे ती रिकामी आहे, हां. तर त्याच्यावर आपण एक सहप्रवासी आणून बसवणार आहोत. ओके. आणि तू त्याच्याशी काय संवाद साधतेस, काय गप्पा मारतेस, ते आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना पाहायचं आहे. कारण प्रवासी नसेल तर प्रवासाला काही अर्थ नाही. काही प्रवासी आपल्या आयुष्यभर लक्षात राहतात, काही प्रवासी कधी एकदा प्रवास संपतो आणि ते उतरतात, असं आपलं होतं. तर बघूया की तुझ्या बाजूच्या सीटवरती नेमका कोण प्रवासी येऊन बसतोय आणि तू त्याच्याशी काय गप्पा मारतेस. संजय संगवई, शुभांगीताई यांचे मोठे बंधू. कसा आहेस तू? मला खरंच वाटलं नाही की तू येशील माझ्याबरोबर प्रवास करायला, कारण की तू वेगळ्या क्षेत्रात होतास, वेगळा प्रवास केला, आयुष्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी केल्या आणि तू आमचा लीडर होतास, तू आमचा गुरु होतास. तू आम्हाला अभिरुची पूर्ण जगायला शिकवलंस. तू म्हणालास ही फिल्म बघायची, आम्ही ती फिल्म बघणार. तू म्हणालास हे नाटक फार चांगलं आहे, येस हे नाटक चांगलं आहे. म्हणजे वाचनाची आवड तुझ्यामुळे लागली. तू ज्या पानावर हसलायस ते वाचून तिथेच आम्ही हसणार, इतकं तुझं होतं. पण नंतर काय झालं, अनफॉर्च्युनेटली तू खूप दूर निघून गेलास. तू खूप मोठं कार्य करायला गेलास, पण समहाऊ फार मी तुझ्या अवतीभोवती राहू शकले नाही. आणि खरंच सांगते की ते खूप लिहिण्यासारखं असतं की आमचं आयुष्य तुला लाभो. तसं झालं असतं तर खूप बरं झालं असतं. तू किती किती प्रेशस आहेत सगळ्यांसाठी. तू अजून हवा होतास खरंच. तू खूप हेळसांड केली स्वतःची आणि आम्हाला
आम्हाला चान्सच दिला नाही तुझ्याकडे लक्ष देण्याचा. तू इतका दूर आणि वेगळ्याच लोकांमध्ये होतास ना की आम्ही परके होऊन गेलो असं मला वाटायचं. म्हणजे हक्कानी तुला खेचून आणणं आणि तुझ्याकडे लक्ष देणं, तुझ्या प्रकृतीची काळजी घेणं, हे सगळं निसटून गेलं बघ आयुष्यामध्ये. असं नको व्हायला हवं होतं. आता मला असं वाटतं की थोडीशी समृद्धी आली आहे, थोडासा निवांत वेळ आला आहे, तर मी जास्ती तुझ्यासाठी करू शकलेस. तुला मी केलेलं काहीतरी आवडावं किंवा म्हणजे तुला खूप अभिमान वाटावा असं करण्याचा मी खूप प्रयत्न केला. आणि तू अव्यक्त होतास. मला नंतर आपल्या राधानी मला नंतर सांगितलं, त्यांनी एक पत्र लिहिलं होतं की आपल्या तिघांमध्ये राणी ही खूप हुशार आहे आणि ती खूप करेल पुढे असं वाटतंय. पण खूप आठवण येते आम्हाला तुझी, कारण की तू हवा होतास. सखीला एक मामा हवा होता की काय वाचावं, काय बघावं, काय ऐकावं. तू काय नव्हतास रे, संगीत समीक्षक होतास. तुझ्या नावावर किती उत्कृष्ट मुलाखती आहेत. तू किती किती कुठे कुठे जाऊन कोणाकोणाच्या मुलाखती घेतल्या आहेत. सगळ्या संगीतकारांच्या, सगळ्या गायकांच्या तू किती जवळचा होतास. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती प्रसिद्धी परांगमुख. कधीही तू तुझं नाव बाहेर येऊ दिलं नाहीस. मला असं वाटतं ते चुकलं खरं म्हणजे. आय एम सॉरी, मी तुला कधी काही बोलले असेल, काही रागावून बोलले असेल, पण मी तुझ्या काळजीने बोलले तुला. इकडे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, तुझी काय गरज आहे असं फार खूप बोलले असेल. खूप प्रेमापोटी बोलले होते. कुठल्या ना कुठल्या रूपात तू आलास तर फार बरं होईल. नेमकं काय, कुठल्या कामामध्ये ते होते? आणि तो नर्मदा आंदोलनाशी संलग्न होता. आधी तो पत्रकार होता, सकाळमध्ये काम केलं आणि मग पंजाबचा जेव्हा प्रश्न उफाळला होता तेव्हा मला वाटतं तो पहिल्या काही जणांमध्ये होता की प्रत्यक्ष तिथे जाऊन त्यांनी, म्हणजे खरंच संजय होता तो, म्हणजे त्यांनी तिथून सगळं शब्दांकन करून तो लिहायचा. तर ते त्याचं फार छान होतं आणि ते खरंच हुशार आणि संगीत समीक्षक होता. म्हणजे आता आम्ही आशय फिल्म सोसायटी आहे किंवा अनेक फिल्म सोसायटीज आहेत, त्याचा तो फाउंडर मेंबर आहे. म्हणजे तो म्हणजे फार फार इंटरेस्टिंग होतं त्याचं व्यक्तिमत्व. पण तो ही वॉज अ ब्लू बेबी, म्हणजे त्याच्या हृदयामध्ये भोक होतं जन्मतःच. आणि आता काय आहे, आता खूप पुढे गेलं आहे मेडिकल सायन्स, खूप पुढे गेलं आहे. आता तर जन्मतः बाळाला काहीतरी सर्जरी करू शकतात. पण तेव्हाचा काळ असा होता की तेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की जरा मोठा झाल्यावर मग याचं ऑपरेशन होऊ शकतं. पण मग त्यानंतर ते म्हणाले आता याचं काही होऊ शकत नाही. पण त्यांनी स्वतः ती तमा नाही बाळगली आणि काही चान्सच नाही मिळाला आम्हाला. म्हणजे तो आमच्या हातातून निसटलाच, कारण की तो नर्मदा आंदोलनामध्ये त्यांनी पूर्ण स्वतःला वाहून घेतलं आणि त्यांनी इतकी धडपड केली, इतका प्रवास केला जो नको करायला हवा होता असं मला वाटतं की नाही करायचं. म्हणजे पण आमच्या सांगण्याच्या पलीकडे होतं त्याचं सगळं. आणि म्हणून मला थोडंसं खंत वाटते, कारण की मी पण माझ्या वेगळ्याच आयुष्याच्या वळणावर होते. लग्न तर झालं होतं, पण नंतर मोहन गेल्यानंतर मी माझ्या वेगळ्या तगमगीत होते. माझा भाऊ होताच, दुसरा भाऊ आमचा आहे तो होता. पण हेळसांड झाली त्याची खूप. आणि मला असं वाटतं की ते आम्हाला शोभलं नाही. असं कसं जुरा आवाज करून त्याला बसवायला हवं होतं का? कारण की खूप नुकसान झालं रे, खूप नुकसान झालं. फार टॅलेंटेड आणि असं नाही मिळत पुन्हा पुन्हा मोठा. काही माणसांचं, काही व्यक्तींचं जीवित कार्य असं असतं की ते त्यांना फार दिवस ठेवणं कदाचित परमेश्वरालाही परवडणार नसतं. खरंच. त्यामुळे ते जन्माला येतात, त्यांचं कार्य झालं की तो आपल्यातून त्यांना घेऊन जातो. आय नो. त्यांची उणीव कुठलीच गोष्ट किंवा कुठलीच व्यक्ती कोणाचीच उणीव भरून काढू शकत नाही. नाही. म्हणजे मी तुला सांगते ना की संधा लीडर होता. मी म्हटलं ना, कुठले पुस्तक वाचून तो कुठे हसलाय तिथे आम्ही हसणार. म्हणजे इतका आमचा गुरु होता तो. त्याने आम्हाला शिकवलं की ती चांगलं वाचायचं, चांगलं बघायचं, चांगलं ऐकायचं. ते त्यांनी शिकवलंय आम्हाला. हसवाई 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 हसवाई
आणि आता वेळ आहे आपल्या पुढच्या टप्प्याकडे वळण्याची. हा एक मॅजिक बॉक्स आहे शुभांगीताई. या बॉक्समध्ये आपण एक वस्तू ठेवलेली आहे आणि तुला तर ह्या म्हणजे काय म्हणतो लहानपणापासून त्या गोष्टी बघितल्या आहेस बरं. की वडील न्यायाधीश होते, हा त्यामुळे प्रत्यक्षदर्शी पुरावा असल्याशिवाय गॉड, तू काय काय ठेवलंयस आतमध्ये? तर जोपर्यंत तू त्याला हात लावत नाहीस आणि स्पर्शावरनं आम्हाला सांगत नाहीस की हे काय असेल आणि त्याचा पुरावा देत नाहीस प्रत्यक्षदर्शी, तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अरे बापरे. ठीक आहे, तर तुला याच्यातनं हात घालायचा आहे, त्या वस्तूला स्पर्श करायचा आहे आणि त्याच्यावर तुला ती वस्तू काय असेल ती ओळखायची आहे. ओके, रेडी? 1 2 साडेमाडे 3. आणि काय जो अंदाज असेल तो तू व्यक्त करत राहा. केळफुल आहे. हा, केळफुल. ओ हो हो हो, वा 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 वा, जबरदस्त. क्या बात. त वरून ताकभात आणि के वरून केळफुल, नवीन म्हण आज संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेली आहे. करेक्ट ओळखलेलं आहे. हे घेऊन जा, पुढचं घेऊन जा. 1 2 साडेमाडे 3. काय असं? ही खडीसाखर आहे. हा, खडीसाखर. खडीसाखर, तुरटी. बरोबर आहे. 1 2 साडेमाडे 3. आलंय आलंय, काहीतरी डोक्यात आलंय. 1 मिनिट. हा, काय आहे? काय असेल? काय येतंय? साबुदाण्याची खीर तर नाहीये. नाही. नाहीये. आणि काय असू शकेल? स्वयंपाकातलंच आहे ना? हो हो, पण काय? अगं असं बुळबुळीतच लागतंय. पण हे काय असू शकतं बरं? टोमॅटोचं उकडलेला टोमॅटो आहे वाटतं. टोमॅटोचं पल्प आहे. जवळ आहेस. टोमॅटोचा पल्प आहे. जवळ आहेस. हा, नाही टोमॅटोचा पल्प नाही आहे. अजून काय असतं टोमॅटोचं? हा, टोमॅटोचं पल्पच ना. आणि म्हणजे काय असतं? सॉस. थँक्यू फॉर द हिंट. तर धरलं तर कळतंय त्या आपल्या खेळामध्ये तिन्ही गोष्टी अगदी पटकन ओळखलेल्या आहेत शुभांगीताईंनी. बस बाई बसच्या याच्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात अभिनेत्री शुभांगी गोखले यांचं एक वेगळं रूप आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. आणि खरं तर मंडळी हीच या कार्यक्रमाची रूपरेषा आहे की जिथे फक्त आपल्यासमोर एक नावाजलेलं व्यक्तिमत्व येतं, पण ते नावाजलेलं होण्याच्या आधीचा त्यांचा संपूर्ण प्रवास मानसिक आणि शारीरिक लेवलवरचा इथे आपण उलगडून बघतो, त्यांच्याकडनं जाणून घेतो, समजून घेतो की कुठलीही व्यक्ती मोठी होते पण त्याच्या पाठीमागे तिने अनेक गोष्टी गमावलेल्या असतात, काही गोष्टींचा त्याग केलेला असतो, काही गोष्टींसाठी अपार मेहनत घेतलेली असते आणि मग ती व्यक्ती आज जिथे आहे तिथे येऊन बसलेली असते. शुभांगी, तुझ्या आजच्या या गप्पांनी फक्त तुला आठवणीत रमवलं नाही आहे, तर तुझ्या या संवादामुळे मला आमच्या या सर्व महिला मंडळांना आणि हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व आम्हा रसिक प्रेक्षकांनी खूप समृद्ध केलं आहे की नाती आपल्या आयुष्यातली किती महत्त्वाची असतात, ती कशी टिकवायची असतात, आपल्या अनेक जीवलगांचे आपल्यावरचे संस्कार कसे असतात, त्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असली पाहिजे. विविध अंगांनी आपण आज गप्पा मारल्या आणि त्या प्रत्येक गोष्टीतनं तू आम्हाला खरंच खूप विचार करायला, पुन्हा एकदा आपल्याच गोष्टींकडे नव्याने बघायला भाग पाडलायस. आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम बघणारा महिला वर्ग सुद्धा आज शांतपणे डोळे मिटल्यावर त्यांच्या सर्व जीवलकांच्या आठवणीत रमून जाईल आणि त्यांच्या जीवलकांनी त्यांच्या आयुष्यात दिलेल्या कॉन्ट्रीब्युशनचे मनोमन आभार मानल्याशिवाय, त्याचे ऋण व्यक्त केल्याशिवाय, त्याचं ऋण आपण म्हणूया नको, आपण कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता वेळ आहे शुभांगीताई यांना इथे निरोप देण्याची, कारण त्यांचं ठिकाण काका गाडी थांबवा मोहन गोखले रोडला आपण आलो. ताई या. मला खात्री आहे बस बाई बसचा आजचा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हा एपिसोड वारंवार पाहण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. तुमची ही इच्छा ताबडतोब पूर्ण होऊ शकते. कसं? मी सांगतो. झी5 ॲप आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा, कारण यावर तुम्हाला आजचा एपिसोड पाहता येईल, तोही किती वेळा. आणि हो,
झी5 वर या शोचे आधी होऊन गेलेले आणि नवीन येणारे सगळे एपिसोड्स तुम्हाला पाहता येतील, ते सुद्धा एकदम फ्री. झी5 कधीही कुठेही. तर मंडळी, आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि ही बस पकडायला विसरू नका.